नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण 7 महिन्यांपेक्षा मोठ्या बाळासाठी एक सुपर हेल्दी, बाळाचं वजन वाढवणारी, हिमोग्लोबिन वाढवणारी, डायजेशन स्मूथ ठेवणारी, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी, भूक वाढवणारी, भरपूर असे विटॅमिन्स आणि मिनरल्स असणारी एक रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी खूप झटपट बनते। ही बनवण्यासाठी मी इथे 3 टोमॅटो, 1 बीट आणि 1 छोटा कांदा घेतलेला आहे। तिन्ही व्यवस्थित धुवून आणि बारीक असे कट करून घेतलेले आहेत। आणि आता हे सगळे कट केलेले जे काही बीटरूट आहे, टोमॅटो आहे आणि कांदा आहे, हे आपल्याला एका कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे। मी इथे सुरुवातीला या पद्धतीने टोमॅटो घातलेलं होतं, त्यानंतर मी बीटरूट टाकलेलं आहे आणि याबरोबर एक छोटा कांदा सुद्धा टाकलेला आहे। कांदा तुम्हाला स्किप करायचा असेल तर करू शकता, काही हरकत नाही। त्यानंतर मी 4 इथे लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। थोडीशी ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीची पावडर घातलेली आहे, अगदी थोडीशी आहे, यामुळे बाळाला तिखट लागत नाही। त्यानंतर 2 ग्लास पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। यानंतर झाकण लावून आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। इथे आपले हे सगळे पदार्थ व्यवस्थित शिजलेले आहेत। यानंतर आपल्याला थंड करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हलकसं लुकवॉर्म असेल तरीही चालेल, पण बऱ्यापैकी हे थंड असायला हवं, जेणेकरून हे छान व्यवस्थित ब्लेंड होईल। तर मी पाण्यासहित इथे घातलेला आहे। यासोबतच एक उकडलेला बटाटा सुद्धा यामध्ये टाकलेला आहे आणि हे छान आपल्याला ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे। ब्लेंड झालेली ही जी काही प्युरी आहे ही आपल्याला आता गाळून घ्यायची आहे, ज्यामुळे लहान मुलांना याचं चोकिंग होणार नाही किंवा हे जे सूप आपण बनवणार आहे याला एक छान असं क्रीमी टेक्स्चर येईल। यामध्ये बटाटा घातल्यामुळे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालण्याची गरज नाही। आता ही गाळून घेतलेली जी काही प्युरी आहे ही मी आता गॅसवरती मीडियम फ्लेमवरती शिजायला ठेवणार आहे। यासोबतच यामध्ये मी 1 वाटी पास्ता घातलेला आहे। पास्ता घालणं टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। हे थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्हाला मिठाचा वापर करायचा आहे। थोडीशी साखर सुद्धा घातलेली आहे। तुम्ही याशिवाय मीठ न घालता यामध्ये थोडासा गूळ घालू शकता। 1 चमचा लिंबाचा रस घातलेला आहे आणि हे आपल्याला आता मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये बीटरूट आणि टोमॅटो घातलेला आहे, ज्यामध्ये भरपूर असं विटॅमिन सी असतं, आयरन असतं, ज्यामुळे लहान मुलांची हिमोग्लोबिन लेवल आहे ही इम्प्रूव्ह व्हायला मदत होते, मुलांची भूक वाढायला मदत होते, डायजेशन स्मूथ होतं, मुलांचं वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मुलांचं एक हेल्दी वजन राहायला सुद्धा मदत होते। आता हे तयार झालेलं जे सूप आहे हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। याला आपण आता वरून थोडासा तुपाचा तडका द्यायचा आहे। त्यासाठी मी तडका पॅन मध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्यामध्ये 2 लवंग आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि ही जी काही झालेली फोडणी आहे किंवा तडका आहे हा आपल्याला यावरती घालायचा आहे। यामुळे याला खूप छान असा फ्लेवर येतो आणि लहान मुलं अगदी आवडीने हे प्यायला मदत होते। तर असं हे टोमॅटो बीटरूट सूप लहान मुलांना पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरूर द्या, ज्यामुळे पावसाळ्यामध्ये ही मुलं निरोगी राहतील। तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर सांगा, जरूर ट्राय करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।